रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरं तर दुष्यंत मोबाईल शोधण्यासाठी इकडे तिकडे पळ काढत असतो, कारण त्याला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मोबाईल शोधायचा आहे आणि त्याला तो मोबाईल कृष्णाला द्यायचा आहे आणि त्यासाठी तो घराबाहेर पडला आहे. जेव्हा तो मोबाईल शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो तेव्हा घरामध्ये कृष्णा एकटीच असते. कृष्णा विचार करत असते की काही झालं तरी मला माझा मोबाईल भेटायला हवा आणि त्यासाठी ती इकडे तिकडे फेऱ्या मारत असते, देवाकडे प्रार्थना करत असते, देवाला हात जोडून ती म्हणत असते की देवा प्लीज काही झालं तरी माझा मोबाईल मिळू दे, असंच ती आता म्हणत असते. पण इकडे तो मोबाईल मिळालेला असतो तो म्हणजे जयकांतला आणि त्यामुळेच आता जयकांतसाठी हे एकदम सोन्याहून पिवळं झालेलं असतं की त्याला आता हा मोबाईल भेटलेला आहे आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त खुश असतो. दुसरीकडे आता जो कांत असतो तो आता त्या मोबाईलमधला तो व्हिडिओ बघायला प्रयत्न करत असतो आणि कृष्णाच्या मोबाईलला लॉक नसल्या कारणाने आता तो सगळा व्हिडिओ जो आहे तो त्याला दिसतो. मग आता तो विचार करतो की हा मोबाईलमधला व्हिडिओ जो आहे तो आपण घ्यायला हवा, आपण बघायला हवा आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टींना तो मोबाईलमधून बघू लागतो आणि मोबाईलमधला तो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड करतो. जेव्हा तो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो तेव्हा आता तो म्हणतो की चला आता खरी मजा येणार आहे आणि आता मला जे हवं ते मिळणार आहे आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळल्यानंतर दुसरीकडे आता तो ठरवतो की यासाठी हे खूप जास्त फायद्याचं झालेलं आहे आणि त्यामुळेच त्याच्या चेहऱ्यावर एक हसू असतं. तर दुष्यंत आता त्या लोकेशनला पोहोचलेला असतो, ज्या लोकेशनला त्याला आधी तो फोन जो आहे तो सापडलेला असतो, म्हणजेच त्या फोनचं लोकेशन बरोबर तिथेच दाखवत असतं, म्हणून त्या लोकेशन जवळ तोच पोचलेला असतो. पण तिथे आता जयकांत त्याला मागून उभा असलेला दिसतो. जयकांत तोपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये या सगळ्याचा व्हिडिओ वगैरे शूट करत असतो. तर इकडे आता जेव्हा जयकांत आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघत असतो ना तेवढ्यातच तिकडे आता दुष्यंत येऊन पोचलेला असतो. दुष्यंत लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तोपर्यंत जयकांतने मोबाईल खिशामध्ये टाकलेला असतो. जयकांत आता दुष्यंतला बघून म्हणतो की काय रे भावा, तू इथं काय करतोयस? त्यावर दुष्यंत म्हणत असतो की कृष्णाचा मोबाईल हरवला आहे, त्याचं लोकेशन इथेच सापडलं म्हणून इथपर्यंत आलोय, पण आता लोकेशन काहीच सापडेना झालंय कारण आता कृष्णाचा मोबाईल जो आहे तो जयकांतने स्विच ऑफ केलेला असतो, त्यामुळे आता त्याचं लोकेशन काही सापडत नसतं. म्हणूनच आता तो विचार करतो की अरे भावड्या, इथून ना दोघं जण मगाशी गाडीने गेले, बहुतेक त्यांनी मोबाईल नेला असेल, त्यांना जर पडलेला दिसला असेल तर. खरंच ना गावात आहेत ना खूप जास्त चोर आहेत आणि त्यांना जर काही भेटलं तर ते थोडी सोडणार आहेत, असंही जयकांत आता दुष्यंतला सांगू लागतो. दुष्यंत म्हणत असतो की हो, तो कृष्णाचा मोबाईल होता आणि तो हरवला होता, म्हणूनच तो शोधत शोधत इथपर्यंत मी आलो आहे, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता दुष्यंतला तो स्वतः आपल्या गाडीवर बसवतो आणि अख्खं गाव फिरवायला घेऊन जात असतो. जेव्हा तो पूर्ण गाव फिरवायला घेऊन जातो ना तेव्हा इकडे कृष्णा बाहेर जे आहे ते सांडगे घालत असते. सांडगे उन्हामध्ये घालत असतानाच तिथे आता बायजा आलेली असते आणि बायजा खूप जास्त रागात असते. बायजा विचार करत असते की काही झालं ना तरीसुद्धा हिच्या गळ्याभोवती आपल्यालाच फास आवळायला लागणार आहे आणि तिने एक स्कार्फही आणलेला असतो आणि तो स्कार्फ आता ती तिच्या गळ्याभोवती आवळत असते. बिचाऱ्या कृष्णाचं लक्ष नसतं आणि तोपर्यंत हा डाव बायजानं साधलेला असतो. बायजा जोरात तो डाव करते आणि तिच्या गळ्याभोवती फास लावते आणि त्याच वेळेला कृष्णा सोडा सोडा म्हणत असते, पण बायजा काही थांबत नसते. पण बायजा जेव्हा समोर बघते तेव्हा दुष्यंत गाडीनं तिथं आलेला असतो आणि ती जेव्हा ते बघते तेव्हा ती स्वतःला सावरते, पण ते पडलेलं सगळं काही बायजाचं स्वप्न असतं. बायजा इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर ती शुद्धीवर आलेली असते. ती आता कृष्णाला म्हणत असते की दे मला तुझा मोबाईल दे. कृष्णा म्हणत असते की काय तुम्ही असं म्हणाल आणि मी तुम्हाला लगेच मोबाईल काढून देईल का? अहो थांबा थांबा, अजून तुमचा पिक्चर वाजायला वेळ आहे, मग बघा पिक्चर कसा लागतो ते कसा वाजतो ते हे पण तुम्ही बघत
बघतच बसा असं देखील आता ती मुद्दामूनच तिला म्हणत असते. आता तुमच्यासाठी स्पेशल असे मी सांडगे करते, खाणार ना तुम्ही सांडगे, असं देखील मुद्दामून कृष्णा आता बायजाला विचारत असते. बायजा रागातच असते. बायजा म्हणत असते की मला तुझा मोबाईल दे म्हटलंय ना तर द्यायचा. तर कृष्णा म्हणते की काही जबरदस्ती आहे का, तुम्ही बोलल्या आणि मी दिला, नाही देणार, जा, काही करायचं आहे ना ते करा, असं देखील आता कृष्णा बायजाला बोलू लागते. कृष्णाने आता ठरवलेलं असतं की जोपर्यंत दुष्यंत नाही आहे तोपर्यंत बायजाला फैलावर घ्यायचं आणि ती हे सगळं काम अगदी चोखरित्या निभावत असते, कारण तिला काही झालं ना तरीसुद्धा आपलं काम करायचंच असतं. दुसरीकडे आता दुष्यंतची गाडी आलेली असते. दुष्यंत आलेला बघून बायजाला मुद्दामूनच ना कृष्णा आता टोमणा देऊ लागते आणि म्हणत असते की बघा दुष्यंत सरकारही आलेले आहेत, मग आता मोठा डाव होईल बघा, आता कसा बँड वाजतो तो, मग तेव्हा काय करणार आहात. पिक्चर बघितल्यानंतर दुष्यंत तिकडनं रागारागानं आलेला असतो आणि दुष्यंतला असं रागात आलेलं बघून बायजा घाबरलेली असते. बायजा आता दुष्यंतला म्हणत असते की काय झाले दुष्यंता, इतका रागवलेला का आहेस, काही घडलं आहे का. त्यावर दुष्यंत सांगू लागतो की गावामध्ये चोर इतके पिसाळलेत ना की मोबाईल कुठेही सापडला नाही, तू कोणाच्या मोबाईलबद्दल बोलतोयस, असं बायजा दुष्यंतला विचारत असते. त्यावर दुष्यंत सांगत असतो की कृष्णाचा मोबाईल गावात हरवला आहे आणि तो शोधण्यासाठी मी जयकांतसोबत पूर्ण गाव पालतं घातलं, पण मला मोबाईल कुठेही सापडला नाही. अरे च्छा, असं झालंय का, तरीच मगापासून म्हटलं या पोरीचं असं तोंड का पडलंय, मला काय बी समजत नव्हतं. बरं झालं बघ तू सांगितलंस ते. पोरी नको काळजी करू, तुझा मोबाईल ना भेट, आपण एक काम करूया, पोलिसात तक्रार करूया, पोलिसांना सांगूया तुझा मोबाईल हुडकायला, मग तर झालं. बायजाला आता हे बरंच झालेलं असतं ना की मोबाईल हरवला आहे, त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. त्यामुळे हे सगळं काही ती आता असं डायरेक्टली बोलत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र कृष्णा शांत असते. कृष्णाला माहिती असतं की हे सगळं काही मुद्दामून ही बोलते, पण दुसरीकडे बायजा जी आहे ती चिडलेली असते आणि बायजाला खरं तर मनातून आनंद झालेला असतो, पण दाखवताना ती तसं दाखवत नसते. ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत काळजी करू नकोस, आपण ना पोलिसात तक्रार करूया, मग हिचा मोबाईल सापडेल. दुष्यंतही म्हणतो की हो मलाही आता तेच वाटतं, जर हिचा मोबाईल असा सापडत नसेल तर आपल्याला पोलिसात जावंच लागेल. मग दुष्यंतला तेवढ्यातच फोन आलेला असतो, म्हणून दुष्यंत फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो. जसा दुष्यंत फोनवर बोलायला बाजूला जातो तसं आता बायजा आणि कृष्णा दोघीच तिथे असतात. बायजा आता कृष्णाला चांगलंच एकदम टोला लगावते आणि म्हणत असते की कोणीतरी मला सांगत होतं की पिक्चर लागणार आहे, पण तो पिक्चर लागायच्याच आधी पिक्चर जो आहे तो पळवून नेला की काय, फ्लॉपच झाला तो पिक्चर, असं आता बायजा म्हणत असते. त्यावर कृष्णा म्हणत असते की जरी तुम्हाला आता आनंद होत असेल की तो पिक्चर फ्लॉप झाला, पण जेव्हा माझा मोबाईल सापडेल ना तेव्हा बघा तो पिक्चर मी तुमचा कसा वाजवते, आणि अजून माझ्याकडे दिवस आहेत, हा एकच पुरावा थोडी आहे, तुम्ही अशा किती चुका करता, मुळात आहे ना तुम्हाला बघा मी नाही नागवले ना तर बघा, असं देखील आता कृष्णा बोलत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की मालिकेत आता एक नवीन एंट्री झालेली आहे, पण फेस अजूनही रिव्हील केलेला नाही. समोर फोटो लावलेला असतो पूर्ण पाटील कुटुंबियांचा, त्याच्यामध्ये जो फोटो नेमका कृष्णाचा असतो ना त्याच फोटोला गोल केलं जातं आणि आता कृष्णाची मदत करायला खास करून तो व्यक्ती या गावात येणार असतो, पण तो व्यक्ती अजूनही कोण आहे हे दाखवलेला नसतो. आता कृष्णा जी आहे ती मात्र बायजाला म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल की या सख्यामध्ये तुम्ही जिंकलेला आहात तर तसं वाटून घेऊ नका, कारण वेळ जी आहे ती कधीही पलटू शकते, असंही ती म्हणत असते. आणि रात्रीच्या वेळेला आता तिने जे सांडगे टाकलेले असतात ना ते वाळून झालेले असतात आणि म्हणूनच ती आता ते सांडगे उचलायला आलेली असते. तेवढ्यातच दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत आता थोडा रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो कृष्णाच्या जवळ जातो. कृष्णाच्या जवळ गेलेला दुष्यंत आता म्हणत असतो की आता मी तुला सोडत नसतो. कृष्णा म्हणत असते की अवं काय करताय, कुठे आहोत आपण, याचं तरी भान बाळगा. पण आता दुष्यंतला कसलंही भान नसतं. तो भान हरपून इकडे तिकडे न बघता डायरेक्टच कृष्णाला जवळ घेतो आणि कृष्णाला आपल्याकडे ओढत असतो. कृष्णा म्हणत असते की अहो थांबा की, अहो एवढं तर आवरू दे की, असं करू नका, एवढंच ना, थांब मी तुला मदत करतो, आपण पटकन ना सगळं काही आवरून घेऊया. आणि असं बोलून तो आता तिला आवरून घ्यायला मदत करत असतो.
जेव्हा ते दोघंही जण आवरायला लागतात तेव्हा दुष्यंत तिला मदत करत असतो. मदत करता करता तो खूप जास्त रोमॅन्टिकही होतो. हळूहळू तिच्या जवळ येतो आणि तिच्या जवळ आल्याबरोबर तिला आता आपल्याकडे ओढत असतो. त्याचबरोबर कृष्णा देखील खूप जास्त अशी रोमॅन्टिक झालेली असते आणि तिलासुद्धा हे सगळं काही एकदम भारी वाटत असतं. त्यामुळे तीही कृष्णा अशी लाजत असते. हळूवार लाजल्यामुळे आता त्या दोघांमध्ये छान प्रेम फुलत चाललेलं असतं. दुसरीकडे आता जो व्हिडिओ हा नेमका जयकांतला भेटलेला असतो तोच व्हिडिओ आता दाखवला जात असतो. जयकांत तो व्हिडिओ इथे असणाऱ्या पूजाला दाखवतो. पूजा जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा मात्र आता पूजाला धक्का बसतो. पूजा पाहतच राहते. पूजाला आता तो म्हणतो की बघितलंस का आपल्या मोबाईलमध्ये काय काय आहे ते, आणि हेच जर मी दाखवलं तर तुझं काय होईल ही गोष्टसुद्धा लक्षात येते का? म्हणजे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, हा जर व्हिडिओ दुष्यंतला दाखवला तर त्याच्या मनातून तर तू उतरून जाशील, पण पुढे काय? पुढे तू कोणता विचार करतेस का? असं देखील पूजाला आता तो मुद्दामून विचारतो. पूजाला तो सरळ म्हणतो की बघ, तुझ्याकडे ऑप्शन आहेत, अजूनही तुझ्याकडची संधी गेलेली नाही आहे. तू जर माझ्यासोबत लग्न करशील ना तर तुला हवं ते सगळं काही मिळेल. बघ, विचार कर. मग आता पूजा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. दुसरीकडे आता कृष्णा काम करत असताना दुष्यंत मुद्दामून तिला छेडत असतो. तिला हव्या त्या गोष्टी मुद्दामून घ्यायचा प्रयत्न करत असतो. ती जे काही सांडगे एका डब्यामध्ये भरून ठेवत असते ते सांडगेसुद्धा तो गायब करत असतो. आणि त्याच वेळेला आता दुष्यंतच्या जवळच कृष्णा जाते आणि त्याच्याकडनं तो डब्बा काढून घेते. कृष्णाला आता दुष्यंत म्हणत असतो की एवढं झालं का झालं ना, मग तू फ्रीच ना, मग आपण आपलं प्रेम फुलवायचं का? असं काहीशी त्याची चर्चा सुरू असते. तर कृष्णा देखील लाजत असते. दुष्यंतचा रोमांस बघून इकडे मात्र आता बाळजाला घाम फुटलेला असतो. ही निर्लज्ज बाळजा ह्या दोघांनाही जवळ येताना लांबून पाहत असते आणि त्यामुळे तिची आता तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला आता सुचत नसतं की काय करावं ते. त्यामुळे आता सगळीकडूनच अगदी वेळ लागल्याची पाता तिला आलेली असते. ती विचार करते की या कृष्णेचा मोबाईल हे गेला असेल, अख्खं गाव शोधलं परंतु त्या कृष्णेचा मोबाईल काही सापडला नाही. मग तो गेला तरी कुठे असेल हा प्रश्न ना मुळात आता पडलेला असतो. तर दुसरीकडे जयकांतने आता ऑफर ठेवलेली असते त्या पूजासमोर आणि पूजाला सांगितलेलं असतं की बघ, लवकरात लवकर निर्णय घे आणि मला सांग. जर तू पटकन मला सगळ्या काही गोष्टी सांगशील तर तुझ्या मनाप्रमाणे सगळं काही होईल. मग लग्नाला तयार आहेस का? जर माझ्यासोबत लग्न करशील तर सगळ्या काही गोष्टी तुझ्या हातात आहेत. मग पूजाही विचार करते तसंही बाळजाला आता मला धडा शिकवायचा आहे, त्याचसोबत दुष्यंतला मला मिळवायचं आहे आणि त्याचसाठी मी कोणत्याही थराला जाईन. मग आता मला जर याच्यासोबत लग्न करावं लागलं ना तरीही चालेल असाही विचार करत ती आता त्याच्यासोबतच्या लग्नाला होकार देते. मग आता जो जयकांत असतो तोही खुश झालेला असतो आणि जयकांत आता एकदम हॅप्पी असतो आणि तो म्हणत असतो की अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझ्यासोबत लग्नाला तयार झाला तर माझा तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. म्हणजे आता तुम्ही माझ्या बायको होणार, मिस पूजा. बापरे बाप, लय भारी वाटते बघा, असं देखील आता तो पूजाला म्हणतो आणि लगेचच पूजाला घट्ट मिठी मारतो. पण पूजाने आपल्या स्वार्थासाठी ते जयकांतसोबत लग्न केलेलं असतं. तिला फक्त पैशाची हव्यास असते आणि त्यामुळे ती आता या जयकांतसोबत लग्न करायला सुद्धा तयार झालेली असते. दुसरीकडे आता कृष्णा अढळरावांकडे येते आणि अढळरावांना बडीशेप देत असते. अढळरावांशी ती आता बोलायचा प्रयत्न करत असते. अढळरावांना ती म्हणत असते की माझा मोबाईल कुठे गेला असेल, तुम्हाला काय वाटतं आबा? कारण अख्खं गाव ह्यांनी पालतं घातलं आहे, पण माझा मोबाईल बघा ना कुठेच सापडला नाही आहे. मग माझा मोबाईल नेमका गेला तरी कुठे असेल? त्यावर अढळरावसुद्धा म्हणतात की जर बाजाच्या माणसाने घेतला नाही आहे मग तो मोबाईल असं कसं आहे की कुठेही जाणं, म्हणजे त्या मोबाईल हुडकायला पाहिजे. तो पुरावा जरी पुरी गेला असला तरी सुद्धा तू हार मानू नकोस, तुझ्याकडे अजून दिवस शिल्लक आहेत. त्यावर कृष्णा म्हणते की हो, नाही म्हणते मी हार आबा, कारण माझ्याकडे ना अजून 13 दिवस आहेत. या 13 दिवसात ना मी इकडचं तिकडे जग करू शकते आणि त्या बाळजाचं खरं रूप ना मी दुष्यंत सरकारांसमोर आणणार आहे. तेव्हा जाऊन मला कुठे बरं वाटेल, असं देखील कृष्णा आता
आबांना म्हणत असते. आबाही आता तिला काही संदेश देत असतात, काही महत्त्वाच्या माहित्या देत असतात. म्हणजे तेही आता वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करत असतात. जसे की बाळजाच्या विरोधात जाऊन तू गावकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे, जेणेकरून गावकऱ्यांच्या मनामध्ये जी बाळजाबद्दलची भीती आहे ना ती कमी होईल आणि बाळजा ही तुझं न ऐकता तोंडावर कशी पडेल ते आपल्याला अख्ख्या गावाला दाखवायचं आहे. मग गावकऱ्यांच्या मनामध्ये ना जागा निर्माण कर. जर गावकऱ्यांच्या मनामध्ये तू गेलीस ना तर बघ, आपलं अर्ध काम ना तिथेच आपण जिंकलेलो आहोत. मग त्या बाळजाला कोणीही गाव घाबरणार नाही. तेव्हा बाळजाचा पराभूत होईल आणि आपल्याला तेच हवं आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा कृष्णा देखील अढळरावांच्या बोलण्याचा बारकाईनं विचार करत असते. अढळराव जे काही बोलतात ते अगदी परफेक्ट बोलत आहेत असं देखील आता कृष्णाला वाटत असतं. कारण अढळरावांनी आता काही झालं तरी बाळजाचं या गावामध्ये असलेलं वर्चस्व संपवायचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यांना माहिती आहे की हे सगळं काही कृष्णाच एकदम अचूक पद्धतीने करू शकते. म्हणूनच ते कृष्णाला छान छान अशा टिप्स देत असतात. म्हणजेच कसं तू गावकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिलीस तर गावकरीही तुला साथ देतील आणि या सगळ्यामध्ये बाळजाची मात्र वाताहत होईल. बाळजा आता भटकलेली असते कारण बाळजाला कळत नसतं की हा मोबाईल कुठे गेला असेल. जर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ जर कोणाला सापडला तर प्रॉब्लेम होईल आणि ही कृष्णा मला मोबाईलही देत नाही आहे. जरी तिच्याकडे नसला तरीसुद्धा तिने माझा व्हिडिओ बनवला आहे, पण आता या कृष्णेला मी सोडत नसते असंही आता बाळजा म्हणत असते. मग बाळजाने ठरवलेलं असतं की कृष्णाचा बदला जर घ्यायचा असेल तर आता गावातील लोकांना आपण सहकी पळू करून सोडायचं. म्हणजे गावातले जेवढेही शेतकरी आहेत ना त्यांच्या पूर्णपणे शेतीची वाट लावायची, लाईटी कापून टाकायच्या, पाणी द्यायचं नाही. मग गावातले शेतकरी बघा कसे हवालदिल होतात ते आणि त्यांना गाव सोडून जावंच लागेल काही झालं तरीसुद्धा असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बाळाचा दलपतला सांगते तेव्हा दलपतही आता ते सगळं काही बोलणं ऐकत असतात आणि दलपत भाऊजीही म्हणतात की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी सगळ्या काही गोष्टी नीट करतो, मग तर झालं ना असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींचं नियोजन आता बाळजा करून सांगत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं हे काही प्लॅनिंग इकडे बाळजाने केलेलं असताना त्याच्या विरुद्ध सगळं काही अढळरावांनी आता कृष्णाला सांगितलेलं असतं. म्हणजेच कृष्णाला आता त्याने डायरेक्टली सांगितलेलं असतं की तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी इझिली शक्य आहेत तर तशा नाही आहेत, पण तुला हार म्हणून चालायची नाही आहे. आधी गावकऱ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण कर, मग तुला हवं असलेलं काम झटक्यामध्ये होईल. हे देखील आता त्यांनी सांगून टाकलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की हो आबा, तुम्ही म्हणताय त्या सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, तुम्ही काय बी काळजी करू नका. आता मला समजलंय. आता बघाच तुम्ही मी कसं काय करतो ते. आणि असं बोलून आता कृष्णा देखील अगदीच पदर खोसून तयार झालेली असते कारण तिलासुद्धा बाळजाचं हे वर्चस्व घालून टाकायचं असतं आणि त्यासाठी ती पूर्ण जोमानं कामाला लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र अढळरावांनी दिलेल्या या सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर माइंडमध्ये सेट झालेल्या असतात आणि त्यामुळेच ना ती आता त्या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करते आणि आता मालिकेत जी नवीन एंट्री झालेली आहे ती सुद्धा कृष्णाच्याच बाजूने आहे. म्हणजेच आता कृष्णाच्या बाजूने तो मुलगा देखील उभा राहून आता बाळजाचं सगळं कारस्थान जे आहे ना ते उघड करणार आहे. त्यामुळे आता बाळजाचं सगळीकडूनच मरण आहे हे तर दिसतच आहे. गावातील लोक जे आहेत ते आता चाललेली असतात गाव सोडून, कारण अक्षरशः त्यांच्यावर वेळ ना बाळजानं आणलेली असते. बाळजा त्यांच्यासाठी बेकार अवस्थेमध्ये त्यांची वाट लावते आणि जेव्हा बाळजाने त्यांची वाट लावलेली असते ना तेव्हा मात्र कृष्णाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. कृष्णा बाळजाकडे येते या सगळ्याचा जाब विचारायला. तेवढ्यातच बाळजाला एक लेटर आलेलं असतं आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की आता तुझा सगळा हिशोब जो आहे तो मी चुकता करणार आहे. आणि कोण असेल काय असेल या विचारांमध्येच बाळजा रमलेली असते. पण हे सगळं कृष्णानेही वाचलेलं असतं. मग कृष्णाच्याही लक्षात येतं की नक्कीच कोणीतरी आहे जो बाळजाच्या विरोधातला आहे आणि तो आपल्या उपयोगी पडू शकतो, कारण कोणता तरी हिशोब त्याला चुकता करायचा आहे म्हटल्यावर या बाईचं काही खरं नाही हे सुद्धा आता एकदम
लक्षात आलेलं असतं आणि जेव्हा या गोष्टी लक्षात येतात तेव्हा मात्र आता कृष्णा विचार करू लागते आणि कृष्णा जेव्हा या सगळ्याचा विचार करते तेव्हा मात्र ती मुद्दामून बाळजाला टोमणे मारत असते. बाळजाला आता जेव्हा ती बोलते तेव्हा बाळजाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.